लोकांच्या गळ्यात फास, हात आहे सिडकोचा ध्यान। नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज तळोजा वासियांचा कॉलनी फोरमच्या पुढाकाराने आज सिडको विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे। आरबीआय कॉलनी पासून तर सिडको भवनपर्यंत हा मोर्चा त्यांचा पायी निघालेला आहे आणि नेमका कोणता विषय आहे, कोणत्या मागण्या आहेत हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। कॉलनी त्यांचे सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। काय प्रकरण आहे, नेमका कोणत्या मागण्या आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं। तर मॅडम, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये। आज मोठ्या संख्येनं महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो सिडको विरोधात आपण हे आंदोलन पुकारलेलं आहे। प्रमुख मागण्या कुठल्या आहेत आणि कोणत्या कारणाने हे आंदोलन? या सिडकोचं करायचं काय? 2 वर्ष होऊन गेली। लेरामध्ये 2017मध्ये घराची रक्कम जी होती घराची रक्कम 28 हॅलो लोकांनी जाग्यावरच थांबा, पुढे हलू नका। हॅलो, पाऊस पडत आहे, कोणी जागा सोडू नये। आपापला छत्रा रेनकोट यांचा वापर करावा। पाऊस थोड्या वेळातच कमी होईल, परंतु तोपर्यंत छत्री आणि आपले रेनकोट याचा वापर करा। जागा सोडू नका। प्रत्येकाने आपल्या जागेवर उभं राहा, जागा सोडू नका अजिबात कोणी। पाऊस थोड्या वेळात जाईल। आता 2 वर्ष झालेला आहे, पण अजून पैसे मिळालेले नाहीये। आता काही पैसे दिले अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि विदाउट एनी वर्क, म्हणजे ड्रेनेजचं काम झालेलं नाहीये, वॉटर पाईपलाईनचं काम झालेलं नाहीये आणि फुटपाथ रोड काही बनलेले कृपया लाईन सोडून फुटपाथवर रस्त्याच्या आजूबाजूला कोणीही हलू नये। कृपया करा, छत्री वगैरे आपलं उघडा आणि व्हॉलेंटियर रोडच्या बाहेर जाऊ दे नका कोणाला। व्हॉलेंटियर, ट्रॅफिक व्हॉलेंटियर, दोरी व्हॉलेंटियर यांनी लोकांना रोडच्या बाहेर फुटपाथकडे जाण्यासाठी अडवा। सगळ्यांना एका जागेवर उभे राहू द्या। व्हॉलेंटियर गाड्या पास होऊ द्या। लोकांना पैसे दिलेले आहेत, पूर्ण अवस्था आणि ड्रेनेजची लाईन, वॉटर पाईपलाईनची प्लॅन करून कामं द्यावं लोकांना। आणि त्या पद्धतीने त्यांची कामं केलेली आहेत। सगळ्याची कामं आहेत आणि खायला गेली घराला गळती लागलेली आहे। निकृष्ट दर्जाची कामं आहेत, लो क्वालिटीवरती कोणी केलेलं आहे। नक्कीच आता कोणी पाहिजे आणि कोणा उत्तम थांबणार नाही। त्यांनी लाईटिंग आम्हाला जॉईंट एमडीची मीटिंग लावून द्यावी आणि आपण सपोर्ट करू। म्हणजे एकीकडे जेव्हा खाजगी व्यावसायिक असतो लाईन कोणी बाजूला जाऊ नका, आपापल्या जागेवरती छत्री उभं राहा, कोणी लाईन सोडू नका। नियम पाळत नाही असा आरोप या ठिकाणी केलेला आहे। त्या प्रमाणात पावसात भिजण्याचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, सर्वांनी अनुभवलेला आहे। पावसात उभं राहून सत्ता स्थापन करता येते। आपल्या तर फक्त मागणी मान्य करायची आहे। आंदोलन केल्याशिवाय काही मिळत नाही, मेहनतीशिवाय फळ नाही। मेहनत घ्या थोडी सर्वांनी। पाऊस हळूहळू कमी होत आहे, लोकांनी थोडा धीर धरावा। सामान्य खूप याची ताकद असतो, त्या कुटुंबाने पैसे घेतलेले आहे, म्हणजे लोकांना फसलेलं आहे। स्वतः सिडको हीच एक प्लॅनिंग अथॉरिटी साधारण किती असतील लोक आता
आहेत लोकांकडून जास्त घेतलेले शिडकोने अजून 8% जास्त पाहिजे. काय चांगलं धरण आहे पण पाणी व्यवस्था आहे कशी कशी करते लोकांचं काय होणार आहे. काय म्हणजे ह्या जे सगळ्या मोठे मोठे असं तुम्हाला म्हणलं जातं तुम्हाला आडव्या झोपडपट्टी असतात आणि उभ्या झोपडपट्टी आहेत. 19 पासून 1960 प्राइस होती, 21 ला 2190 केली. आकडे क्लिअर सांगा. आकडे 19,60,000 प्राइस होती, 21 ला 21,90,000 प्राइस केली. आमची मुलांची शिक्षण चालू आहेत. कुठंतरी असं वाटतं की आपलं भाडं थांबावं आणि स्वतःचं घर व्हावं. ह्याच्यासाठी आम्ही एवढं आज जर 4 वर्ष जर आम्ही EMI भरत असलं तर सिडकोचा गलतान कारभार आहे. पजेशन देत नाही, EMI चालू आहेत, हप्ते चालू आहेत, मुलांची शिक्षण चालू आहेत. तुम्ही तुमचं कुठलं आमच्याकडून एकही पेनल्टी थांबवलेली नाही आणि हा तुमचा गलतान कारभार तुम्ही स्वतः सर्वस्वी जबाबदार आहे या सगळ्यांना. अजूनही आमच्या मूलभूत सुविधा पूर्ण नाहीत. अजूनही गटराचं काम नाही, ड्रेनेजचं काम नाही, पाण्याची पण सुविधा नाही. पजेशन देत आहे, मुलं येणार जाणार कशी, बस कुठली सोयही नाही आमच्यासाठी. सिडकोने खूप आमच्यावर अन्याय केलाय. पश्चाताप होतो आम्ही. नॉन लॉटरीचे धारक आहे त्याचा. त्यांनी अजूनही आमचा विचार करावा. आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. पजेशन देऊन उपयोग नाही. पजेशन घेऊन काय करणार आहे. मूलभूत गरजा पाहिजेत ना. आज रस्त्यावर राहणार आहे का आम्ही. झोपडपट्टी घेतली असती ती परवडली असते आम्हाला. पजेशन चांगले पैसे तर मिळाले असते. 4 वर्ष झालं आम्हाला खोटं ठरवायला लागले. पावसामध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन केलं जातं तेव्हामध्ये हा कायदा आहे. वेळेवर पजेशन देणं याचं सांगताना की जी डेट एकदा डेडलाईन दिली त्या डेटला पजेशन द्यायला पण गव्हर्नमेंटची एक बॉडी जर त्या डेटला पजेशन देत नसेल जो कायदा इतर व्यावसायिकांना आहे आमच्या तोच कायदा बिलकुल लागू होतं. त्यांनी तो इंटरेस्ट द्यावा आणि तो वाढत हे देतात आणि कशी नोटीस ही काढतात गेला काढतो नाही कारण तेरामध्ये रजिस्ट्रेशन केलं पण त्याच्या अगोदर आम्हाला असं अपेक्षा आहे की सिडकोच हे करेल होतं अशी अपेक्षा आहे. नाही केलं तर आम्ही तेरामध्ये कंप्लीट करणार. तर अशा पद्धतीने हे सगळं आंदोलन चालू आहे. आणि भर पावसात हा मोर्चा तुम्ही
आपल्या पूर्ण चाललेला आहे. त्या ज्या मागण्या तुम्ही पाहिलेल्या आहेत मला काय वाटतं त्याबाबतीत सागर राज्य प्रभात